आमच्या टोळीपेक्षा पाळण्याचा मुंगळा जास्त मला आहे, त्यामुळे टोळी मोकार मला धुमशी दी. तर जय श्रीराम भावांनो, मी गोल्या ब्लॉगर स्वागत तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. विशाल शेट भेटले म्हणल्या मग विषय खोल असतो डायरेक्ट. विशाल शेट मला म्हणतो गोल्या तू काय आलाय, गोल्या तू आलाय तर आता आमचं ब्लॉग काढून जातात काय नाद नाही. आईला म्हणलं विशाल शेट तुम्हाला नुसते आयरीची खड मला बघून ठेवावं लागेल, नुसते धुमसायला लागते तुम्हाला. तुम्ही गडीत म्हणताय गोल्या तू काय आलाय, गाऊन द्या मोरून ते विशाल शेटचं काय नाद द्या सोडून. स्वप्नील भैया म्हणले आपल्याला पवाय जायची, मग काय म्हणलं विषय खोल होऊन जाऊ द्या. आम्ही भैया मोकार 2 बोटाचा विषय करतो, त्याला म्हणत 2 बोटाचा विषय करू नको, मोकार नाट्या बघते तुला. आमची टोळी जरा पाळण्यात जास्त नादी घेते, त्यामुळे आम्हाला कुठं लोक येत नाही. सौऱ्या मोकार मुकादा मला चुकीत होता, मुकादा मोकार हांडी पाळणा मोकार आले होता. सौऱ्या म्हणला वरून जर पडले ना हांडी मोकार तुमची विषय होईल, त्यापेक्षा आपलं पाय घाला मोकार हांडी हुंडी हालू नका. आमची टोळी मोकार आयरीच्या खंडीत नेऊन दुमासली पाय नसती. आमच्या टोळीतला रील स्टार जरा जास्त नादी घेते, त्यामुळे ते मोकार ओरडत होता. रील स्टार म्हणत होता आपल्याला काय आयुष्य एकदाच, त्यामुळे फुल जगून घ्या विषय, त्यात काय नाट ठेवू नका. रील स्टार म्हणलं तुला आयुष्य एकदाच आहे, पण आयुष्य एकदा तू कायम संपून टाकते पाळण्यावाले. इतका फिरजन का नाही तो नादच मिटीजन. सौर्या मोका भ्याला होता, त्यामुळे 2 बोटाचा विषय करायचा त्यांनी लांब. भैया असल्या पाळण्यात बसत माझ्या हातभर फाटून हाताचे, त्यामुळे मी पाळण्याची नादीच नाही लागत. असल्या पाळण्यामध्ये इकडे जाळ करा म्हणतो ना तिकडे नेऊन. मग टोळी मोकार मला पाळण्याची नादी लावती, पण मी पाळण्यात काय बसत नाही. असल्या आमची आजची टोळी वडीचा मोकार फुल एन्जॉय घेत होती. टोळी म्हणली गोल्या ब्लॉगर तू आला असता मोकार नाच झाला असता, त्यामुळे तू बरं झालं नाही आला. ती एका जणाची फुल कपडा गोट्या गेला, त्यामुळे काय विषय त्याने वरच बघितलं नाही. असला पाळणा फिरत होता पाळण्यावाला म्हणला असं याला मोकार नसते धुमसायला लागते, मोकार नसते वरड्यात.